व्हॅल्युएशन काढलं. नोटरी वकिलाचे नाव काय आहे, नोटरी आणि जे वकिलांनी केलेली आहे. नोटरी करताना जे पार्टीज असतात त्यांना समोर राहायचेच असतं, मग त्यांच्या समोरच सिग्नेचर. हे जे आहे ॲडव्होकेट विनायक पंडित, दोघं डॉक्युमेंट्सच्या, आणि डॉक्युमेंट्स बघितल्यानंतर आपल्याला कळेल की त्याच्यामध्ये एक फोटोच नाही आहे, फक्त साईन केलेले आहे. आणि ते सगळं फोटोज जे कशा प्रकारे लावण्यात आलेलं आहे ते आपण बघितल्यानंतर आपल्याला कळेल. आता मी जसं सांगितलेलं आहे, दोघं प्रॉपर्टीचा व्हॅल्युएशन काय येतं, सरकारी रेडी रेकनर रेट प्रमाणे तर येतं 123 कोटी रुपये 54,24,594 इतकं गव्हर्नमेंट व्हॅल्युएशन येते. म्हणजे आपण सरसकट काढलं तर मला असं वाटतं की जे रेडी रेकनर रेट ते जालना रोडवर ते देण्यात आलेलं आहे ते 3,500-4 हजार रुपये प्रति स्क्वेअर फीट. आता आपण खूप सारे पत्रकारांचे घर कुठे आहे मला माहीत आहे, आपण काय भावाने घर घेतले आहे, कोणत्या एरियामध्ये घेतलेले आहे आणि तिथे काय रेट होतं हे आपल्यालाही माहीत आहे. जालना रोड सारख्या ठिकाणी 3,500 ते 4 हजार रुपया स्क्वेअर फीट प्रमाणे जागा या लोकांना देण्यात आलेली आहे. आता हिबानामा जे आहे त्याच्यासाठी कंपल्सरी आहे. हे ब्लड रिलेशन मध्ये आहे का, नाही आहे. माझे जवळचे आहे, कोणीतरी आहे, असे खूप सारे नाही का नवाबांचे जवळचे लोक नाही का शहरामध्ये फिरत आहे, खूप सारे, कि नवाब हमारे ये थे, नवाब हमारे वो थे, वो नवाब से हमारा रिलेशन है करके. तो उसमें से ये मोहम्मद रसूल साहब जो है ना, जावेद साहब, तो ये जावेद साहब का भी है. तर हे 500च्या आधारावर रोपेकर साहेब आणि सिटी सर्वे ऑफिसर जे आहे, कोण आहे महाशय, सिटी सर्वे ऑफिसरचंही नाव घेणं खूप महत्वाचं आहे. काय नाव आहे सिटी सर्वे ऑफिसरचं? समीर दानेकर. मी आपल्याला सांगतो, समीर दानेकर जे सिटी सर्वे ऑफिसर आहे ते इनिशियली हे सगळं करण्यासाठी नकार दिले होते, ते करण्यास तयार नाही होते. त्यांच्यावर खूप मोठा प्रेशर आणण्यात आलं होतं आणि त्यांचे वडील मला वाटतं सिल्लोडचे काही भारतीय जनता पार्टीचे नेते आहे. दानेकर साहेब आपण शोधून काढा, मला हे माहिती मिळालेली आहे. मग हे सगळे लोक त्यांच्याकडे गेले आणि त्यांचा दबाव आणून हे सगळं त्यांच्यावर, तरी सुद्धा समीर दानेकर हे करण्यास तयार नाही होते. आता याच्या बाबतीत इन्व्हेस्टिगेशन झालं, सरकारने याचा इन्व्हेस्टिगेशन केलं. तर ज्या दिवशी हे PR कार्ड मध्ये नाव टाकण्यात आलेलं आहे त्या दिवशी एका मोठ्या नेत्याचा फोन या दानेकरला आलं होतं आणि दानेकरला असं सांगण्यात आलं होतं की आज रात्रीपर्यंत मला PR कार्ड पाहिजे या जागेचा. कुणाच्या नावावर? ड्रायव्हर साहेबांच्या नावावर. कोणी केलं हे? ना आमदारांनी केलं ना खासदारांनी, त्यांचं प्रेशर तर होतं, पण एक मोठं नेत्यांनी हे फोन केलं. मी जे माहिती घेतली, आता मी दानेकरचा फोन चेक करू शकत नाही की ज्या दिवशी त्यांनी हे PR कार्ड रात्री तयार केलं त्या दिवशी दुपारी त्यांना कुणाचा फोन आला होता ते इन्व्हेस्टिगेशन मध्ये आपोआप आपल्याला कळेल. आणि हे आमदार साहेब आणि खासदार साहेबांनी त्या ज्या मंत्रीकडून फोन लावायला भाग पाडले त्यांना 1 एकर जागा मिळणार होती याच्यातून. आता काय आहे की मला नाव माहित आहे पण माझ्याकडे पुरावे नाही आहे. 13 केसेस झालेले आहे, 14 मला नको पाहिजे. मला काय सांगायचे आहे की सरकारने, मी नाव देतो ना, दानेकरचा फोन रेकॉर्ड चेक केलं, दानेकरचा फोन रेकॉर्ड चेक केलं तर ज्या दिवशी PR कार्ड तयार करण्यात आला त्या दिवशी दुपारी कोणत्या मंत्र्याचा फोन आला होता की आज रात्रीपर्यंत मला हे PR कार्ड त्या ड्रायव्हरच्या नावाने पाहिजे. बघा ड्रायव्हरची किती काळजी आहे सगळ्या नेत्यांना. आणि त्या दिवशी ते करण्यात आलं. आता इन्क्वायरी झाली तर नक्की तुम्हालाही कळेल की 1 एकर त्यांना मिळणार होतो याच्यातून, तर त्यांनी हे सगळं केलं.
आता हे टोटल जे जागा आहे त्याच्यापैकी पूर्ण जागा त्यांनी हिबानामा करून दिला नाही. त्याच्यामध्ये 66,000 स्क्वेअर फीट जागा जे आहे ते त्यांनी हिबानामामध्ये टाकली नाही. म्हणजे लँड सगळं जावेद साहेबांच्या नावावर करून घेतले, पण हिबानामा करताना त्यांनी 66,000 स्क्वेअर फीट जे जागा आहे ते जागा 1 एकर त्या मंत्री साहेबांना जाणार होती आणि अर्धा एकर ज्या काही गुंड लोकांनी हे सगळं एका रात्री जाऊन तिथे ताबा घेतलं होतं त्या लोकांना, आणि तिथे जे बसलेला एक माणूस आहे त्यांना ते अर्धा एकर मध्ये काही प्लॉट्स देणार होते, म्हणून ते 66,000 स्क्वेअर फीट जे जागा आहे ते सोडण्यात आलेली आहे. आता हिबानामा ब्लड रिलेशन नाही आहे, तर कोणत्याही तुमच्या चपरासी जे आहे सिटी सर्वे ऑफिसच्या, रजिस्ट्री ऑफिसच्या, तेही सांगू शकेल की नाही फक्त एक 500 रुपयाच्या बॉन्ड पेपरवर आपण हे PR कार्डवर टाकू शकत नाही, ते रजिस्टर व्हायला पाहिजे. आणि रजिस्टर किती, तर 6% 6% ऑफ द रेडी रेकनर रेट, 6% जे आहे रेडी रेकनर रेटच्या प्रमाणे. तर 6 जे मध्ये काही रजिस्ट्री नाही, काही नाही, त्यांनी जे PR कार्डवर चढवलेला आहे ते सरकारला कितीचा नुकसान झालेला आहे, तर 6,18,31,227 रुपये सरकारला मिळायला पाहिजे होते. कशासाठी, तर मुद्रांक शुल्क, स्टॅम्प ड्युटी हे भरणं बंधनकारक नियमामध्ये आहे. पण काय आहे की आपले जवळचे मुख्यमंत्री आपले आहे, एकनाथ शिंदे साहेब आपले आहे, अजितदादा दादाईचं आहे, तर कोणी आपल्याला विचारणार आहे? तर हे बिचारे दानेकर आणि रोपेकर आणि हे कोण कोण लोक आहे, पंडित साहेब, हे सगळं त्यांच्या संगनमताने बिचारे घाबरलेले असेल, त्यांच्यावर कशा प्रकारचा प्रेशर येत होता हे सगळं बघून 6,18,00,000 रुपयाचा सरकारला नुकसान झालेला आहे. त्याचा आम्ही सगळं हे काढलेलं आहे की कशा प्रकारे हे सगळं. आता माझी मागणी हे आहे की हे तुरंत हे जे PR कार्ड आहे ते रद्द करण्यात यावे. आणि पोलीस आज जे नाटक करत आहे की नाही, क्या नाम आहे ड्रायव्हरचं नाव भूल जा रहा है, ते जावेद भाई जे आहे ना, त्यांना हार्टचा प्रॉब्लेम, BP वाढत चाललेला आहे, तर काही FIR घेण्याची जरूरत नाही आहे. 5 दिवस ते साहेब ते म्हटलं की नाही मी 5 दिवस येऊ शकत नाही. हे सगळं स्वतः पोलिसांचाही नाटक आहे.